नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं. कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? चला आज मस्तपैकी मी ड्रायफ्रूटचे लड्डू बनवणार, म्हणजे बदाम, काजू, पिस्ता वगैरे वगैरे सगळं सगळं टाकून तुम्ही बघू शकता आणि करू शकता आणि खाऊ शकता. आता तुम्ही माझं हे सगळं का करते ते पण तुम्हाला सांगते. आता दवा खाण्यापेक्षा आणि जर हे सगळं हे खायला तर चांगलं वाटतं, पण दवा खायला कोणालाही चांगलं वाटत नाही. बरोबर आहे का नाही? आता जर तुमचं गुडघं दुखत असत्या, कंबर दुखत असन, बायकांचं कसं असतं, बायकांचं 30 वय झालं की बायकांचं दुखणं चालू होतं. बायकांची कंबर दुखते, पाय दुखत्यात, डोकं दुखतं. बरोबर आहे का नाही? मग म्हणजे कॅल्शियम कमी होतं. बरोबर आहे का नाही? आपली पाठीची जी हड्डी आहे ना, ती पण दुखते कधी कधी, माहिती आहे ना तुम्हाला? म्हणून सांगते. आणि एकटी जी बाई राहते तिच्यासाठी तर खास करून हा व्हिडिओ आहे. जी बाई एकटी राहते तिच्यासाठी खास तिच्या पण हा व्हिडिओ पोचवा. तिला म्हणायचं, बाई तुला खा म्हणायला कोण नसतं, हे सगळं बनव. जे तुम्हाला मी दाखवते बघा, हे सगळं तुम्हाला दाखवते, तुम्ही हे सगळं बघा, तिला पण पाठवा आणि तुम्ही पण करा आणि तुम्ही पण खावा. बरंच ज्या बाईचं म्हणजे सगळं परिवार असलं सुद्धा त्या परिवार असते ना बाई, तिला पण खायला कोण म्हणत नाही की तू बाई खा बाई म्हणून. बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्या स्वतःची काळजी आपण स्वतःहून करायची. सगळ्यांना माहिती आहे ना? म्हणून मी सांगते, म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्या. मी तर बाई माझी काळजी लय मस्त घेते. मेलं की गेलं, जिंदगी पुन्हा नाही, आज आहे तर उद्या नाही. हे लक्षात आलं का तुम्हाला नेमकं मला काय म्हणायचं आहे? आता मी कोणाची नाव घेत नाही, पण बघितलं ना, हाय हाय म्हणता म्हणता गेले निघून. गेले का नाही सांगा? येतं का परत? कधीच नाही परत. तेव्हा कमेंट करणे वालो तुम्हाला पण खास करून सांगते, हे तुम्ही लोकांची धुनी धुणं ना बंद करा. पैसे नाही म्हणते, मग हे कुठून आलं? ठीक आहे? तर ते काय का असणार, कुठून काय आहे ना, तुमच्या घरातनं तर नाही आलं ना. ठीक आहे? तेव्हा कमेंट करणे वाले होतो, याद रखना. अच्छा, आज चांगलं कमेंट करायचं असते तर करा, नसन कमेंट करायचं तर नका करू, पण घाण काय कमेंट करू नका. नाही तर तुमची जिंदगी अशीच जाणार, लोकांना नाव ठुतच. तुमच्या जिंदगीमध्ये जर तुम्हाला मोहरा जायचं असेल तर हे सगळं फालतूगिरी सोडून द्या आणि नवीन आयुष्य जागा. खूप चांगलं आहे. चला, लय मोठा व्हिडिओ होतो तसा बाय गेल तर. हे बघा, आता आपलं हे बघा, मी काय काय घेतले बघितलं का? वाव, बघितलं का? ह्याला काय म्हणतात? खजूर. ढँटाण्यान. बघा, आता मी तुम्हाला दाखवते मोठा मोठा व्हिडिओ करून जरा. काय हे बघा, एक खजूर, त्याच्यानंतर हे गावरान तूप, हे बघा खारीक, हे मका असते बघा, मखाण्याचं असतं बघा हे. त्याच्यानंतर बघा हे अर्धा किलो अक्रोड, अर्धा किलो पावशेर बघा हे बदाम, हे आहे बघा अंजीर अर्ध मॅच खाऊन टाकलं. हे खसखस, हे चारोळी बघा, हे किसमिस बघितलं का? हे डिंक, हे इलायची पावडर, हे खोबरं भाजून मी कुठले आता बघा, मी पण म्हटलं व्हिडिओ दाखवते म्हणलं. त्याच्यानंतर हे बघा, हे ह्याच्यामध्ये भाज्या भोपळ्याचं बी हाय, अनुक सूर्यफूलचं बी हाय. बघितलं सगळं काय हाय? हे सगळं बघितलं, एकदम टकाटक छकाचक एकदम. बघा कसं वाटतंय भावांनो हे सगळं खायला? नावं ठेवू नका, खावा. तुम्ही पण खावा आणि मी पण खाते का. आता तर बघा, मी स्वतःचं ते जगणार. मी माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी जगणार. मी कोणाचा विचार करणार की लोक मला काय म्हणतात काय नाही, अजिबात नाही विचार करायचा. लोकांचं कामच आहे धुणं दूध बसायचं. लोकांना तुम्हाला हे बी सांगते, जर तुमचं कोण जळत असेल ना तर मुदाम असं बनवायचं, मुदाम खायचं ना, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं आणि त्यांना अजिबात ब्लॉक नाही करायचं. बघा, आणि मलाच म्हणायचं. मी तर तसंच करते, मी कोणा ब्लॉकच करत नाही. आता जळताय ना अजून जळा, मरताय ना मरातच तिकडं. आम्ही खायचं काय सुरत नाही. आता चला, आता मी गॅस चालू करते बघा. बघू शकता आता माझा व्हिडिओ लई मोठा आहे, काय सांगाय नको. आता तुमच्या संग बोलत बसलं ना लई चालते बघा. आता ह्याच्या मी बी काढू का, ह्याचं सुद्धा मी बी काढलेलं आहे. आता ह्याचं मी बी बाकी आहे, हे पटपट बी काढून घेते. थांबा, चला बी काढूच तर हे मकाने ह्या चुलीवर भाजून घेऊ आपण. ठीक आहे? गॅस तुला चुलीवर भाजून घेते. ठीक आहे? चला बघा, आता ह्याला चांगलं मी चुलीवर भाजलंय बघा. चांगलं 10 मिनिटं चांगलं भाजलेलं आहे. तुम्ही पण भाजून घ्या. हे बघू शकता तुम्ही. वाह, चांगलं का कुरकुर व्हायला पाहिजे, दाताखाली खाऊन बघायचं सर. भाजलं असं व्हायला पाहिजे. ठीक आहे? असं खाऊन बघायचं तुम्ही. चांगलं भाजलेलं आहे बघा. ठीक आहे? तुम्ही आता बघा, हे खजूर आहे, ह्याचं मी सगळं बी काढले. तर ह्याला मिक्सरमध्ये मी हे करून घेते. थांबा, चला आता मी आहे ना हे ह्यात काढून घेते. हे बघा, ह्यात काढलं. त्याच्यानंतर हे माझं
आता मग मी काजू नाही टाकत, आहेत माझ्याकडे पण नको काजू. हे बघा आता हे मी भाजून घेते अक्रोड तुपामध्ये. चांगलं हलका हलका म्हणजे सुलवर भाजायचं. फास्टवर काय करायचं नाही, काहीच नाही. सुलवर टाईम लागून द्या पण सुलवर भाजायचं, हे लक्षात ठेवा. अक्रोड आधी खाऊन बघायचं, अक्रोडमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, करवा बी असतं कधी कधी. अक्रोड खाऊन बघायचं, घेताना पण खाऊन बघायचं. लोक नावं ठेवतात होऊन द्या, पण खाऊन बघायचं. बाईच्या जातीने खाऊन बघायला चांगलं असतं. हे बघा हे मी आता चमच्याने तूप टाकते. थांबा, हे बघा हे आपलं चमच्याने तूप, 1 चमचा मी टाकते. आता हे मी असंच हलवून घेणार. वा, चांगलं रोस्ट म्हणजे मी भाजून घेते. थांबा तुम्हाला दाखवते कसं भाजते मी. ठीक आहे, हे बघा हे अक्रोड आहे, हे चांगलं भाजून घेते. चांगलं तेलामध्ये तुपामध्ये बघा, चांगलं मस्तपैकी असं भाजून घ्यायचं. आता मी गॅस जरा फास्ट केलाय थोडासा. 2 मिनिटावर आपण असं पटपट 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 भाजून घ्यायचं. सगळे भाजत आलेलं आहे. आता मस्तपैकी वर खाली केलेलं आहे मी. आता हे आपण काढून घेऊया. ठीक आहे, चला आता हे ह्यातलं मी बदाम टाकते त्यातलं काढले. आता हे बदाम पण चांगलं भाजून घेऊया तुपामध्येच. बघू शकता जरा तुम्ही. हे बघा चांगलं भाजून घेऊया मस्तपैकी. ह्याचं तूप अजून टाकूया. तूप चांगलं तूप खायचं मस्तपैकी. बायांच्या जातीने सुद्धा खायचं एकदम. खा म्हणा कोण नसतं, आपल्या लहान लहान मुलाला पण आपण द्या. ठीक आहे, हे बघा चांगलं रोस्ट करून घेते, चांगलं भाजून घेते एकदम. आपल्या मुलांना पण तुम्ही देऊ शकता चांगलं मस्तपैकी एकदम. पोरांना जर टिफिनमध्ये काय बनवलं नाही तुम्ही 1 लाडू देऊ शकता मुलासाठी. किंवा आपल्या आपले तुमचे साहेब चालला असतात ऑफिसला तर त्यांना 1 लाडू द्यायचा. गाडीमध्ये बसून खावा. नाश्ता नसन केला तर 1 लाडू खाल्यावर किती मस्त ताकद येते माहिती का. चला बघा किती मस्त आहे. आता मी भाजते बघा, बघू शकता. हे बघा, हे बघा हे चांगलं मी एकदम बघा भाजते. चांगलं बदाम भाजते तुम्ही बघू शकता. हे बघा, ठीक आहे, बघा चांगलं खरपूस हे भाजले बघा मस्तपैकी. तुम्ही खाऊन पण बघू शकता. एक भाजल्यानंतर तुम्हाला ते कळते बघा, भाजले कळते बघा. बघू शकता तुम्ही एकदम. बघा किती छान वाटते बदाम. बघा आता ह्या बदाम आपण काढून घेऊया. चला मी आता आहे ना हे काढून घेते. बघा थांबा मी काढून घेते. आता हे बदामाचं तूप आहे ताज्या भाज्यामध्ये आपण हे बघा हे टाकूया. डिक आहे हे चांगला भाजून घ्यायचा बघा. बघा चांगला हे फुलाय पाहिजे बघा. आणि चांगला भाजायचा मस्तपैकी एकदम. बघू शकता तुम्ही. बघा किती छान वाटते ना. बघा जेवढं तुम्ही प्रेमाने करता ना तेवढं तुमचं चांगली रेसिपी बनणार. आणि करून खावा बघा सगळेजण. बघा मस्त की फुलला बघा. चला आता हे आपण 2 मिनिटं अजून भाजूया आणि मग काढूया. चला सगळा मस्तपैकी भाजलेला आहे. आता मी ह्याच्यात मी काढून घेते बघा. हे बघा किती मस्त भाजलेलं आहे. बघू शकता नाही तुम्ही. बघा आता आपल्याला हे भाजायचे. हे खारीक आहे. खारीक भाजून घेते जरा थोडंसं तूप टाकून. जरा गॅस फास्ट करते. ठीक आहे, पहिलं भाजून घेते मग तूप टाकूया आपण. ठीक आहे, चला आता ह्याला आपल्याला उलटी पलट करायचे. हे चांगलं भाजायला लागले मस्तपैकी एकदम. आता बघा ह्याच्यामध्ये तूप टाकते चमच्यावर. खायचं मस्तपैकी दाबून. आता हे बघा चांगलं 5 मिनिटात ह्याला स्लोवर भाजून घेऊ आपण. ठीक आहे, म्हणजे पिसायला चांगलं जाईल बघा. मिक्सरमध्ये पिसायचं आहे आपल्याला. ह्याचं तुम्ही बारीक अजून तुकडं करू शकता. मी जरा थोडंसं मोठं झालं आहे माझ्याकडं. पण ह्याला तुम्ही बारीक करा. जेवढं बारीक कराल तेवढं चांगलं आहे. हे बघा ठीक आहे. आणि ह्याला 5 मिनिटं अजून पकवते मी. ठीक आहे, चला आता हे भाजलंय चांगलं. हे काढून घेते बघा मी. मस्तपैकी भाजलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये आहे ना हे बघा 4 ओळी थोडंसं भाजते मी स्लो. थोडंसं मी तूप टाकते. भावांनो बहिणींनो तूप लय मस्तपैकी टाकते मी सगळ्या चीजमध्ये. तुम्ही पण खावा मस्तपैकी. बघा हे चांगलं भाजून घेते मी. ठीक आहे, चला हे झालं 5 मिनिटात भाजले सगळं.
आता हे मी काढून घेते. आता हे आहे बी. ह्या बीला पण मी भाजून घेते चांगलं. बघू शकता तुम्ही, बघायला पैसे लागत नाही भावांना, पण लाईक करत जावा. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. चांगलं मस्तपैकी तूप टाकून भाजायचं. नाद नाही करायचा कोणत्या गोष्टीचा. बघा, वा, चांगलं भाजून घेते. ठीक आहे, चला हे मस्तपैकी भाजलेलं आहे, काढून घेते मी आता. ठीक आहे, चला आता एक खसखस बाकी आहे. सगळ्यात मस्त म्हणजे खसखस. आता ह्या खसखसला चांगली भाजून घ्यायची आपल्याला. ठीक आहे, स्लोवर एकदम, फास्ट करायचं नाही, काहीच नाही कोणती गोष्ट. हे बघा मस्तपैकी एकदम खवळे खवळे भाजलेले आहेत चांगले. हे बघा, आता ह्याला आपण काढून घेऊया. ठीक आहे, चला खसखस काढलेली. आता हे आहे आपलं खोबरं. तसं काय भाजलेलं आहे, पण थोडंसं जरा भाजून घेते, कारण पहिलं भाजून ठेवलं होतं दुपार, सकाळी करणार होती, पण सकाळी नाही केलं मी, मग मी आत्ता करायला लागली. तर आता हे थोडंसं भाजून मी पिसलं होतं. आबाल दबाल बघा पिसलं आहे बघा. हे तुम्हाला जर किसायचं असेल तुम्ही किसू शकता. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मला 1 चमच आहे ना, जास्त तर तूप टाकायची गरज नाही, कारण की खोबऱ्यामध्ये तेल असतं, आणि तसं पण मी खूप तेल टाकलं, तूप टाकलेलं आहे. ठीक आहे, थोडंसं टाकते. हे बघा, आता हे चांगलं मस्तपैकी एकदम भाजून घेते मी. ठीक आहे, चला हे मस्तपैकी भाजलेलं आहे, स्लोवर भाजलेलं आहे बघा. तुम्ही बघू शकता, स्लोवर केले मी सगळी गोष्ट. आता हे काढून घेते. आता आहे हे किसमिस. किसमिस बघू शकता तुम्ही, सगळ्यांना आवडतो किसमिस. चला तूप मस्तपैकी टाकलंय बघा, अर्ध पावशेरभर तूप आहे. हे बघा, आता हे मी गॅस थोडंसं फास्ट करते. स्लो होता तर आता फास्ट करते, कारण की आपल्याला हे जास्त फास्टवर पकवून पटापटा करून घेते मी. हे बघा, ह्याला म्हणतात किसमिस, म्हणजे मनुकं, गावरान मराठी भाषेमध्ये मनुकं. ठीक आहे, चला हे थोडंसं भाजून घेऊया, अजून रोस्ट करूया मस्तपैकी. ठीक आहे, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय ना? चला आता ह्याला उलट पालट करते. चला ते काढून घेते 1-2 मिनिटानंतर. चला मस्त भाजलेलं आहे, खवळं एकदम, वरती खाली सगळं भाजलेलं आहे. तुम्ही बघू शकता, बघायला पैसे लागत नाही. लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा. ठीक आहे, आता हे काढून घेऊया आपण. चला आता आपलं ही खजूर आहे, हे खजूर टाकायची. मी कापली बघा मिक्सरमध्ये, जर मला चांगली वाटली म्हणून मी कापत होती. स्लोवर करायची, तोपर्यंत आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. आता सगळं काय असतं ते. ठीक आहे, आता हे बघा, ह्याला स्लोवर ठेवून द्यायचं. हे स्लोवर आपल्या पिघळते एकदम, तोपर्यंत आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. चला आता हे मी मिक्सर घेतलाय, ह्याच्यामध्ये मखान टाकते बघा. आबोर मी वाटून घेते. ठीक आहे, बघा आबोर वाटले मी बघा. हे बघा काय मोठे आहेत, तर त्यातलं आपण थोडंसं काढून घेऊया. हे बघा मकाने आबार मी वाटले एकदम. ठीक आहे, आता आपण आहे ना बदाम वाटूया, बदाम. ठीक आहे, हे बघा, हे बदाम मी भाजून घेतलेलं. ह्याला पण जास्त पण बारीक नाही करायचं. ठीक आहे, तर थोडं वाटूया. अजून पाहिजे तर थोडं वाटूया आपण. जास्त वाटलं ना मग चांगलं वाटणार नाही. ठीक आहे, तर आपण थोडं वाटून बघूया. वा, किती मस्त खुशबू येते, बघितलं का? हे बघा, असंच वाटून घेऊया आपण बदाम सगळं. बदाम वाटते तर इकडे लक्ष ठेवायचं. ह्याला इकडे लक्ष ठेवायचं, असं नाही की जळून जाईल, तर ह्याच्यावर स्लोवर ठेवून द्यायचं. आपण पिघळते बघा ही. ठीक आहे, चला आता मी बदाम चांगलं वाटले बघा, मस्त पिके का मी वाटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी आहे ना अक्रूट, हे अक्रूट आहे, हे बघा अक्रूट पण थोडं वाटून घेते. ठीक आहे, चला छोट्या मिक्सरमध्ये घेतले. आता मी पहिला मोठा मिक्सर घेतला होता. ठीक आहे, चला आता मी थोडंसं खारीक वाटते, थोडं करून मी सगळं वाटून घेते. ठीक आहे,
चला, हे आहे आपला डिंक. हे डिंक मी वाटून घेते. ठीक आहे, मिक्सरमध्ये. आता हे चादर आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं मी हे टाकते खारीकचा कूट आणि हे वाटून घेते. विसरली मी, खोबऱ्या संग वाटायला माझ्या ह्याच्यामध्ये वाटायचं होतं, बदाम संग वाटायचं होतं मला हे. चला, डिंक वाटला, मस्तपैकी डिंक वाटला बघा, मस्तपैकी एकदम. ठीक आहे, आता हे पण मी चांगलं वाटलं, बघू शकता तुम्ही. हो का, ह्याला पण किती मस्त कलर आलाय. ठीक आहे, आता हे आपलं खजूर आहे, वाटतंय. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण. हे बघा, ठीक आहे, थोडंसं पाणी टाकूया आपण. बघू शकता भावानं बहिणीनो, चांगलं पकतंय बघा. हे बघा, हे बघा, स्लोवर करायचं. स्लोवर सगळं काय होतंय बघा, प्रेमाने केलं ना सगळं काय होतंय बघा. अजून थोडंसं पाणी टाकूया आपण. ठीक आहे, हे बघा, पातळ पण झालं काही टेन्शन घेऊ नका, कारण आपल्याला लाडू बांधायचे ते. हे बघा, वा, मस्त खुशबू यायला लागली. बघा गेलं मी सगळं वाटलंय ना, एवढं ना छानशी खुशबू यायला लागली बघा. वा, हे बघा किती मस्त हे झाले, बघू शकता तुम्ही. हो का, बघा, हे थंड व्हायला पाहिजे, गरम गरम खाऊ नका आणि त्यात टाकू नका. ठीक आहे, आता चल तुम्हाला दाखवते. आता हे बघा, हे आहे आपलं अक्रोड, हे आहे चारोळी, हे आहे खजूर, सॉरी खारीक, आणि हे आहे बदाम. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचे खसखस. हे बघा, हे खसखस टाकते मी. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे इलायची, बघू शकता, हे इलायची पावडर आहे. हे इलायची पावडर टाकते मी. त्याच्यानंतर हे आहे डिक, भाजलाय भिजलाय मस्तपैकी. हो का, बघू शकता. त्याच्यानंतर हे आपल्याला आहे किसमिस. किसमिस पण आपण टाकूया. ठीक आहे, हे बघा, कारण ह्याच्यामध्ये तूप होतं म्हणून मी त्याला हे केलं आहे बघा. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे अजून हे खोबरं. तुम्हाला खोबरं जर आहे ना वाटून नसून टाकायचं तर तुम्ही नका टाकू वाटून. हे बघा, आणि हे आहे आपलं, हे पण टाकायचं. मस्तपैकी लाडू झालेलं आहेत आणि भरपूर लाडू होणार आहेत माझं. आणि हे आहे आपलं काय ह्याला म्हणतात, अंजीर, हे पण टाकते बघा मस्तपैकी एकदम. आता ह्याला मी हे टाकणार आहे बघा, मी थोडासा. आणि हे आपलं मखानी बघा. वाह, काय मस्त लाडू होणार आहेत आज बघा. हे बघू शकता, हे सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला. लाडू नसून बांधा येत तर नका बांधूया, असंच तुम्ही चमच्याने खाऊ शकता, पण आपल्या बांधायच्यात लाडू, मी बांधणार लाडू. हे बघा, हे एकजीव करायचं आहे बघा. ठीक आहे, चला भावांना, ते पाळ आपलं छोटं पडतंय म्हणून मी मोठं पाळ्यामध्ये घेतलंय. आपल्या काय कशाची कमी नाही. हे बघू शकता तुम्ही बघा, हे सगळं एकजीव करायचं बघा. हे आपलं लाडू बनवण्यासाठी खरंच खूप छान झालेलं आहे, खरंच टेस्टी खूप आहेत. आता हे आपल्याला हे टाकायचे, आपल्याला खजूर आहे, खजूर, हे बघू शकता. ठीक आहे, आता हे खजूर असं आपल्याला पुसून घ्यायचे आहे. हे बघा, पुसून आपण घेतोय खजूर. वा, आता हे आपल्याला खालीवर खालीवर करायचे. हे बघा, बघू शकता. बघाय पैसे लागत नाही भावांनो बहिणींनो. हे बघा, लय छान झाल्यात लाडू. वाव, साधा कॅमेरा करून तुम्हाला दाखवते, थांबा. हे बघा, बघा, हे बघा. वा, लाडू मस्तपैकी बांधा येणार बघा. आता हे बघू शकता तुम्ही.
भावानो बहिणीनो कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटत असेल तर सांगा. हे बघा, वा, हे बघा, वा, पोते पण काय हरकत नाही. हे बघा कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटत असेल तर नक्की सांगा. ठीक आहे. हे बघा आता मी थोडंसं लाडू हे बांधते बघा. मी आता छोटंसं बांधते कारण मला पण ह्याला त्याला द्यायला लागतात ना. हे बघा, वा, कसं वाटते? छान वाटते म्हणा की. हे बघा तुमच्या डोळ्यात टाकता मी बांधते लाडू. असं पण नाही मी काय ह्यात पाणी टाकलं का काय टाकलं तर. हे बघा, हे बघू शकता. बारकं बारकंच बांधते, कोणाला द्यायचं म्हणलं तरी देऊ शकतोय आपण, आहे का नाही? हे बघा, हे बघू शकता. कसं वाटते भावांनो? बघा ना किती भारी वाटते. ह्याला म्हणतात लड्डू, मुंबईची राणी. लड्डू लड्डू किती बनल्यात बघितलं का? सगळं बनवते तुम्हाला दाखवत्या. किती मला आनंद झालाय बघितला का? हे बघितलं का किती मस्त झाले? तुम्हाला दाखवत हवा. हे बघा, हे आपलं ड्रायफ्रूट, ह्याचे लड्डू असे बांधणार आहे मी. मस्तपैकी एकदम तुम्हाला दाखवते. ठीक आहे. बघा बघा भावांनो बहिणीनं किती मस्त वाटतात. चला आता मी तुमच्या डोळ्याला लागतात बांधते. हे बघा, हे बघा सगळं बांधते मस्तपैकी. पक 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 पटापटा भाजते. लई छान झालं बरं का. टेस्ट करा की एक आकारा की आकारा. लईच भारी झाल्यात. पण तसं सामान पण मी किती टाकलं या. हां एकाला मला परवडेल ना का? विकू शकते एकदा. कसं द्यायला पाहिजे किलोभर? हे बघा चला मी बांधून घेते. लई बाकी हे बांधायचं मला इतकं जमणार नाही. काना 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 हे काय बांधते काय असं? हे काय असं? हे बघा, हे बघा ड्रायफ्रूट लाडू. हे बघा असं करून मी बांधून घेते. हे बघा ठीक आहे. लई मैदार आहेत लाडू तर मी थोडं मग छोटं करते. कारण मला कोणाला द्यायला लागतं ना. शेजार धर्म असतो, द्यायला लागतोय. बहिणी बाळा आहेत माझ्या अजून, त्यांचं खाऊन येते मी, आहे का नाही? तर चला भावानं हे सगळं लाडू झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. ठीक आहे. चला बघा हे मोठे मोठे लाडू बनले. बघा किती छान बनल्यात. आणि हे जरा थोडंसं मी जरा छोटे बनवलेत. हे बघा कसे वाटतात तुम्हाला लाडू? मस्त वाटतात ना? खायला पण लई मस्त आहे. लई छान वाटल्यात. बघा ना तुम्ही एक आहे तर असता तर तुम्हाला पटकन एक दिला असता खायला. बघा ना किती मस्त मस्त झालं ते एकदम. आहा हा हा. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा भावांना बहिणीनं. आणि तुम्ही सुद्धा बनवा, तुम्ही पण खावा. जिंदगी मेलं की गेलं, जिंदगी पुन्हा नाही. लोक काय म्हणतात काय ना त्याचा विचार अजिबात करायचा नाही. लोकांचं कामच असतं धुणं दूध बसायचं. धुवून दे त्यांना. आता मला किती लोक भोगतात माझ्या मागं, मला काय फरक पडत नाही. मी म्हणते कुत्रे भोगतात, भोका 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 भोका. हे बघा किती भारी वाटतंय ना. हाय हाय लय भारी वाटते. चला चला भावाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. काही चुकलं असेल तर माफी असावी. बाय. बघा भावानं काय मस्त वाटते रेसिपी. बघितली ना? बघा बघा हॉटेलच्या वर हॉटेलचं झालं आहे आपल्याकडं माहिती आहे का भावांनो. एवढं प्रेमाने बनवले ना मी सांगायला नको. हो का? बघा वा. आवडलं तर नक्कीच लाईक करा. बघा बघा सगळं पदार्थ टाकले मी. असं नाही की काय मी तुम्हाला दाखवत नाही निगज करते. हो का? तुमच्या डोळ्या टाकता बनवले मी. बघा किती भारी वाटते का नाही? हां बघा असं वाटतं पटकन खावं एक एक आहे ना उचलून. बघा बघा खसखस बिस्कस खोबरं सगळं टाकलं मी. बदाम मकाने बघा सगळं टाकलं आहे मी. असं काहीच नाही की नाही टाकलं म्हणून. बघा नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा भावांनो बहिणींनो. ठीक आहे. चला